नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. लॉ MST CET 2026-27ची जी 3 वर्षाची परीक्षा लॉ CETची जी परीक्षा आहे, ही उद्या म्हणजे 1 एप्रिल 2026 आणि 2 एप्रिल 2026 रोजी आहे. तर परीक्षेला जाता जाता कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या, कोणत्या गोष्टी न्यायच्या नाहीत, तर ह्या संबंधानं या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. तर ती आपण बघूया काय काय घेऊन जाणं गरजेचं आहे. तर बघा, परीक्षेला तुम्हाला काय घेऊन जावं लागेल, तर हॉल तिकीट परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट घेऊन जावं लागेल. त्याचबरोबर आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला घेऊन जावं लागेल. मग आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी काहीही असेल तर ते तुम्ही घेऊन जावा. त्यानंतर फोटो एक तुमच्या हॉल तिकीटला चिपकावावा लागेल. ठीक आहे. तर जशा पद्धतीने तुम्ही अपलोड केलेला फोटो CETचा फॉर्म भरताना किंवा हॉल तिकीटवर जसा आहे तर तशा पद्धतीचा फोटो जर तुम्ही हे केला नेला तर ते व्यवस्थित होईल. ठीक आहे. जरी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचा फोटो न्या. ठीक आहे. किंवा चिपकवून घेऊन जावा. त्याच्यावर निम्मी सही आणि खाली निम्मी सही, आडवी सही मारा. ठीक आहे. त्यानंतर बॉलपेन घेऊन जावा. अगदी आत्ताच्या परीक्षेमध्ये ज्या ऑनलाईन परीक्षा होतात तर तिथं बॉलपेन, रफ पेजेस हे प्रोव्हाइड केली जातात. ठीक आहे. पण तुम्ही घेऊन जावा. एखाद्या सेंटरला कधी कधी प्रोव्हाइड केले जात नाही, तर तुमच्याकडे तो पेन असावा या हेतून तुम्ही घेऊन जावा. ठीक आहे. पाणी बॉटल. ठीक आहे. तर पाणी बॉटल काय काय ठिकाणी न्यायला परमिशन असते, काय काय ठिकाणी पाणी प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही घेऊन जाऊ शकताय. ठीक आहे. गरजेचे आहेत. आता हॉल तिकीट, आयडेंटिटी प्रूफ हे गरजेचं आहे, फोटो गरजेचा आहे. ठीक आहे. बॉल पेन किंवा पाणी बॉटल हे तुम्हाला तिथं आत पण दिलं जाऊ शकेल, देतील ते. ठीक आहे. त्यानंतर बघा, ज्यांच्या नावात बदल असल्यास काय करायचं. बघा, आता ज्या गृहिणी आहेत, आधी माहेरचं नाव आडनाव वेगळं असतं, सासरचं वेगळं असते. तर फॉर्म भरताना वेगळं आहे, आधार कार्डवर वेगळं आहे, किंवा आयडेंटिटी प्रूफ आहे त्याच्यावर वेगळं आहे. तर त्यांनी जर समजा तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते घेऊन जाऊ शकता. किंवा बघा, जर समजा तर दुसऱ्या मॅरेजच्या अनुषंगाने नाव बदल असेल तर हे झालं. पण दुसऱ्या अनुषंगाने नाव बदल असेल तर ॲफिडेविट हे करू शकता, देऊ शकता. किंवा गॅजेट नोटिफिकेशन, कधी कधी आडनावाचा किंवा काय नावाचा प्रॉब्लेम असेल, गॅजेट जे असते नोटिफिकेशन, तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकताय. ठीक आहे. आणि बघा, तुम्ही बाकीचा जर समजा काय प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, ह्या नावाचा किंवा बाकीचा दुसरा आहे, तर ह्या गोष्टी नसतील तर अंडरटेकिंग फॉर्म घेऊन जावा. जरी समजा तुमचा काय XYZ प्रॉब्लेम आहे तर त्या अंडरटेकिंग फॉर्मवर तुम्ही गेला घेऊन आणि तिथं लिहून दिलं तरी तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार आहे. ठीक आहे. तर बघा, साधारणतः ह्या गोष्टी तुमच्याकडं असणं गरजेच्या आहेत. ठीक आहे. आणि परीक्षेला जाताना जे रिपोर्टिंग टायमिंग आहे तर जे काही दिलेलं आहे तर त्यावेळेत जावा. ठीक आहे. लवकर गेलं तर ते काय विषय होईल, तुमचं माइंड वगैरे फ्रेश राहते. जर उशिराच तुम्ही निघाला तर कधी पोहोचेल, कधी हे होईल. कधी कधी एक्झाम सेंटर वेगवेगळ्या ठिकाणी असतात आहेत, आपल्याला माहीत नसतं आहे आणि आपण लांबून जातो आहे. तर त्यावेळेस काय केलं पाहिजे, तुम्ही लवकर निघालं पाहिजे. परीक्षेचं टायमिंग आहे, मग त्या एवढ्या एवढ्या वेळात आपल्याला पोचता येते, म्हणून तुम्ही तशा पद्धतीने कराल तर तसं काही करू नका. नाहीतर कसं होतं, इतके दिवस केलेली मेहनत ती वाया जाईल आणि एक वर्षाचा पण विषय आहे, जाऊ शकतो वाया. जर समजा पेपरच द्यायला नाही मिळालं तर पुढचा लॉला ॲडमिशन घ्यायचा वगैरे विषयच नाही राहणार. ठीक आहे. त्यामुळे लवकर वेळेत पोचा. ठीक आहे. तरी बाकी ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या डॉक्युमेंट्स वगैरे हे घेऊन जावा. ज्यांचा ज्यांचा उद्या
म्हणजे 1 एप्रिल 2026 आणि 2 एप्रिल 2026ला पेपर आहे. ज्या 3 वर्षीय लॉ सी ई टीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही हा जो पेपर आहे तर तो चांगल्या पद्धतीनं लिहा, चांगल्या पद्धतीची मार्क मिळवा, ठीक आहे. आणि तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल. जर समजा चांगली मार्क मिळतील तर चांगल्या पद्धतीने पेपर लिहा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळे क्वेश्चन हे सॉल्व करा. एकही क्वेश्चन सोडून येऊ नका. उत्तर येत नसलं तरी चालेल, काय ना काय क्लिक करून या, ठीक आहे. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक परीक्षेसाठी शुभेच्छा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर समजा काही काही विद्यार्थ्यांना अंडरटेकिंग फॉर्मचा नसेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो. त्या टेलिग्राम ग्रुपवर मी अंडरटेकिंगचा जो फॉर्म आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. तर तुम्ही तिथून ते घेऊ शकताय, डाउनलोड करू शकताय आणि परीक्षेला जाताना नेऊ शकताय, ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लॉ सी ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर कॉल करा, मेसेज करा. थँक्यू व्हेरी मच.